सॉरी आज 50 किलोचा ऑर्डर आले आता दूध आणायला आलो आपण कारण दूध संपले. ही पांढरे घेतले तिथं आहे, ही काळे घेतली आता घेऊन फिरावली मी. एवढं तुम्ही गुंतला तुमच्या आयुष्यात की होतं टोमॅटोच्या खरेदीवरती एक गॉगल एकदम मोफत रेकॉर्ड करते भाई. आता त्यांचा व्हिडिओ करून झाले. गार चहा कसं लागते आपल्याला, कसं वाटायला चहा? एक नंबर क्वालिटीचा. मित्र सोपे आम्हाला गाठ पडलाय भाई. कसं आहेस, काय करत होता घरात? अंडा खायला होतास इथे? आपण सोप्याची जरा चांगले मारून घेतले. आता येतो सॉरी दादा. हे धरून 4 किटले झाले आणि अजून 2 किटले विकायची इच्छा आहे. हे तर बघा आमचं टाग्या कांड करून भांडण करून दुसरं करतो सोबत आणि स्वतःलाच लावून घेतोय तो. लोक कमेंट शिव्या घालतील लागा तुला. आमचं टाग्या कधी सुधारणार नाही भावांनो. चला मला ओके डन. किडनॅप करायला लागली बघा. कुणाला? भावांनो ह्यो माणूस किडनॅपर आहे का मला माहिती नाही, पण ह्यो नक्की किडनॅपर दिसते मला. जोरसे मारा जोरसे मारा. ये बेलो ये बेलो निकल निकल. तर नमस्कार मित्रांनो, आज 50 किलोचा ऑर्डर आला. आता सकाळी 8:30 वाजता आणि मी 8:30 वाजता झोपलेलो. त्यानंतर उठून पटापटा करून आता घेऊन चालले 8:45 पर्यंत. सॉरी ते गोल्डन बेकरीपाशी येऊन थांबलो आपण. पण काय जी व्यक्ती आपण चहा मागवलं ना, जे व्यक्ती माझ्याकडनं चहा मागवलं ना ती अजून यायचं इथं. त्याला फोन लावून 2 मिनटं येतो म्हटलंय. त्यांचं जायचं त्याला मागं. तिथं प्रोग्राम त्यांचं तासभरातच चालणार आहे आणि थोडं आता मला इकडे बाजारपेठेत पण चहा द्यायचा आहे. त्यामुळे काय केलं आहे, त्यांच्यापाशी आता चहा ठेवली मी आणि सांगितले बाबा तुमच्याकडे असू दे इथं आणि ही तुमची पाहुणे आल्यानंतर तुम्ही द्या त्यांना आणि एका तासावर संपल्यानंतर मी घेऊन जातो किटली. तर तसं करूया आता. आणि आता जाऊया घरी, बाकीचं पण चहा करून बाजारपेठेत जाऊन विकायला. पण आता दूध आणायला आलो आपण कारण दूध संपले. दूध घेऊन जायचं आणि चहा करायचा. काय चाललंय अण्णा? फिल्टर घरी घेऊन जाऊया आणि हिला चहा करूया. बाकीचं जे आहे ते नंतर घेऊन जाता येईल आणि दिवसभर चहा करता येईल. नाही का चहा करून मी आता चहा विकायला आलो. पण आता ही पांढरे घेतले तिथं आहे, ही काळे घेतली आता घेऊन फिरवली मी. आता सगळं चहा संपवायचं, जेवढं पण गिऱ्हाईक आहे तेवढं करायचं आणि त्यांचं जेवढं प्रोग्राम संपेल जाऊन किटली घेऊन यायचं. भावनं वरती पण आता देऊन आले चहा. आता इकडे द्यायचं आहे काय वाटत आहे. आणि भावनं मी आज ही एक गोष्ट निरीक्षण केलं माझं की रोजचं मी आपलं पांढरे किटली घेऊन फिरते आणि त्यामध्ये आपलं ज्यावेळी चहा घालतो ना फेस येते त्याला. आणि आज फेस येणार कारण आज ही दुसरी काळी घेतली आहे. आणि लोकांनी जाणवणं पण कोणाचंच म्हणणं नाही भाई तू जो रोजची किटली कुठे गेली आहे, ही आज काळी किटली काय फिरला आहेस, असं कोणाचंच काय म्हणणं नाही आहे. आश्चर्य वाटलं मला हे 2 मिनिटासाठी की भाई यार एवढं तुम्ही गुंतला तुमच्या आयुष्यात की होतं. मला एक छोटीशी एक चेंज ना आयुष्यातलं. लोक खूपच बिझी आहेत राव आयुष्यात. त्यांना छोट्या गोष्टी लक्ष देण्यासाठी टाईमच नाही आहे. पण आता चहा विकायला जाणार होतो पण तेवढं त्यांचा फोन आला की बाबा आपलं चहा संपले, किटली तेवढं घेऊन जावं. तर आता जाऊन किटली घेऊन यायचं, त्यानंतर ना बघायचं सगळं. तर हो ना आता किटली घ्यायला आलतो इथं, पण असं वाटलं किटली दुसरीकडे गेला आणि आता थांबायला लागते 10-15 मिनटं. त्यानंतर चालते भाऊ ना, गोडात घर आहे त्यांना आणतील सांगतो चालते. कधी तर आहे का इथं भाऊ ना. आता पैसे आले तर आता फक्त किटली घ्यायला तेवढं जायचं. चला जाऊन किटली घेऊन जाऊया. तर भाऊ विषय असं झालं होतं की तिथं त्यांचं कार्यक्रम झालं त्यानंतर ना किटली दुसरीकडे घेऊन गेले त्याने आणि आपण त्यांचं पाठला करत जायचं तर आणि किटली घ्यायचं आणि ऑर्डर. दोन्ही किटली घरी आले तर आता मी चहा करणार आहे, त्यानंतर करून आपलं चहा विकायला जाणार आहे. म्हणून आता हे नॉर्मल गेली पांढरे गेली घेऊन चालले. पण आता विषय असं झालं ना की तिकडं जाऊन येणं चहा करणं ह्याच्यामध्ये लेट झालं आता मला. आधीच लोकांना सांगते बाबा ह्या कारणामुळे लेट झालं. लोकांना पण असं वाटायला लागलं बाबा नुसतं कारणच बनवते मी. यार लई त्रास आहे बघा नाही. आणि आता चहा विकू पण इकडं शूटिंगला चालले. एक समाज ऑप्टिकल्स म्हणून दुकान आहे तिथं. आता जाऊन मला माझं जे काय त्यांचं व्हिडिओ घेण्याचे पैसे घेतले ते
त्यांचा आता व्हिडिओ करायचा चष्म्याचं ते तर करून दाखवतो तुम्हाला कसं झाले. 1299च्या खरेदीवरती एक गॉगल एकदम मोफतमध्ये. भाऊ तू रेकॉर्ड करते भाऊ ना. आज आपण आलोय समर्थ ऑप्टिकल्समध्ये. भाई आता त्यांचा व्हिडिओ करून झाले. आता 2:45 वाजलेला. मी 1:30 वाजता काय तर आलतो. ही 1-1.5 तास ह्यातच गेले माझं तर आता भारी झालं पण व्हिडिओ. आणि त्यासोबत एक 4-5 मुलं पण होती त्यांचं आणि त्यांच्यासोबत एकदम मस्त एन्जॉय केले मी. तर आमची जोक चाललेली, मस्करी चाललेली, मजा मस्ती चाललेली. तर एकदम मूड खुश झाले माझं. तर आता घरी जाऊन जेवायचं आहे, त्यानंतर चहा करायला जायचं आहे. आता कपडे पण घ्यायला जायचं होतं भावासोबत माझ्यासाठी, पण टाईम नाही तेवढा आता. तर ते संध्याकाळी शिफ्ट केलं आणि आता चला जाऊया. तर भाऊ ना चहा झाले. आता चालले पुन्हा एकदा चहा घेऊन. महेशदा कटिंग करायला येतं आणि महेशदा चहा मी तिथं ठेवलाय. महेशदा गार चहा कसं लागतोय? आम्ही गरमच पिते गरम. नाही तिथं आता ठेवलं ना ते अर्धा तासानंतर गारच होतं. आता आम्ही पिते गरम मध्ये. हां हां त्या लवकर प्याना ते गार व्हायचं आहे की नाही साहेब? बरोबर आहे की. आपल्याला कसं वाटायला चहा? एक नंबर क्वालिटी चहा. थँक्यू साहेब. तुम्ही पिणार का? ओके ओके येतो. थँक्यू भाई. तर माझा मित्र सोप्या मला गाठ पडलाय. भाई कसा आहेस? निवांत. ओके. कुठं हरवलास का दिवस? कुठं नाही, घरात होतो. घरात होतास? काय करत होता घरात? अंडा घालत होतास? किती अंडे घालला? भाभी ऐकलाय घरात अंडे घालत बसले का? दादा भैया अंडा घालत बसला घरी. अंडी घालत बसला घरी म्हणा. हा काय सुभ्या? हा सुभ्या किती अंडी घातलं भाई? भाऊ आपण सुप्याची जरा चांगली मारून घेतले. आता येतो सुप्या पण. हा चावी तोस रे. कॅमेरा झाकून होता भाई मला. ही आडवत भावांनो सुप्या माझा जिगरी मित्र आहे, त्यामुळं सुप्याची मामा. दादाला दादा आहे तर मामा आले. मामा मामा नमस्कार. मालकाला दाखव वगैरे. मालकाला दाखव. झाला आडवा कशाला धरला स्तुती आहे? तिरकं धरला स्तुती आहे. आडवत मालकाला घे. असं धर हा मालकाला घे. मालक भाऊ ना तिकडं बघा. तिकडं ते तुम्हाला हे दिसते का ते काय म्हणतात त्याला चौकणवरती त्यांच्या मालक इथं उभारले आमच्या समोर. मालक चहा पिणार काय? विचारलं तेवढं बस म्हणताय का? बरं भाऊ ना मालक तर आपलं काय चहा पिणार नाही तर. हा त्यांचं हॉटेलचं पिणार गरिबांचं कशाला पिते? ते पण बरोबर आहे बघा. सुप्या बरोबर म्हणतोय. मालक असं म्हणते बघा सुप्या तुमच्याबद्दल. काय तर बोलाय घ्याच्याबद्दल. वेलकम. भाऊ ना सुप्यानं पैसे दिलाय, आपण पैसे घेतलाय. जाऊ का? सॉरी दादा. हा मिस्त्रीच होता आपला तर. चला चला मला. ओके डन. बाय बाय. बाय. सकाळपासून ही आता 4थी किटली आहे. एक किटली तिकडे दिलतो, त्यानंतर 2 किटली सकाळी विकलोय आणि आत्ताची ही 1 किटली. हे धरून 4 किटले झाले आणि अजून 2 किटली विकायची इच्छा आहे. बघा आता 2 किटले सक्सेसफुली विकते का नाही ते. भाऊ ना हे तर बघा आमचं टाग्या कांड करून आलाय. काय लावून घेतलं होय तो पप्पा? काय लागलं काय कुठं पण जाते भांडण करून दुसऱ्या कोणत्यांसोबत आणि स्वतःलाच लावून घेते तुला. हे टाक्या हाय हा लोक कमेंट शिव्या घालतील लागा तुला. जरा तुला सुधारण. आमचं टाक्या कधी सुधारणार नाही भावांनो. किडनॅप करायला लागले बघा. कुणाला? हात पेर काढले तुम्हाला. इंजेक्शन द्यायला लागले होती. आहे काय तर? जरा इकडे येऊन दाखव रे भाई. हो काय तर? हो का? इंजेक्शन द्यायला लागली होती. हो काय तर? तिथे बघा 2 किडनॅपर. भावांनो ह्यो माणूस किडनॅपर आहे का मला माहिती आहे, पण ह्यो नक्की किडनॅपर दिसतो मला. जोरसे मारा जोरसे मारा. ये बेलो ये लो. माझे 1900. निकल 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 जल्दी जल्दी एक मिनट करना मेरे को.
होणार की नाही आता चहा द्यायची की हॅलो बरं ते काढायचा कार्यक्रम कॅन्सल हो तुमचं पार्लरचा बोलणार आहे का हॅलो काढचं एक 2 मिनिटं थांब त्याने बोलतेच लावल्या हा हॅलो कोण आहे हॅलो हां बोला की काय चालू आहे का आपल्या आशीर्वादाने काय म्हणता थँक्यू साहेब अजून काय चाललंय ओके ओके आणि तुम्हाला अम्मा कसं माहित बरं बरं चालते एक मिनिट मी ठेवतो दादा नंतर बोलूया आपण त्याचं हां हां हे जरा हा चालेल तुम्हाला अम्मा भावना इधर लय जास्त कॉमेडी चालू आहे आज क्या प्रकार भैया पैसा निकाल सुबह का नहीं दे रहा तुमने 5 रुपए क्या बाद में कुछ नहीं भाई बाद में नहीं तू वहाँ से यहाँ से उधर से इधर नहीं करता तू भाई पैसे दे तू मेरे रोक दे रोक दो दे पैसे दे जल्दी जरा मेरे को पैसे दिल्या भावांना आपलं तिकडचं कोण देणार होतं ते रोजच्याकडनं हा त्याच्या नावाचं चहा प्यायलास आणि आता ह्याच्या नावाचं चहा प्यायलास लाईक करा फॉलो करा समोसा रिव्हर रे समोसा रिव्हर चाय नो चाय वन चाय प्लीज तू बोला चाय कुड वन चाय कुड म्हटलं काय भावना मला वाटलं भाई प्लीज म्हणाला मला मी म्हणाले भाई असं कसं काय प्लीज म्हणालं मला ह्यो भाई कोणाला प्लीज म्हणत नाही मला कसं काय प्लीज म्हणाला ह्यो बुडला सरांना पण सर तुमच्या लग्न ठरल्याच्या हार्दिक शुभेच्छा लग्न होण्याच्या पण हार्दिक शुभेच्छा हात द्या हात हां काय राग मानू नका आमचं आमच्या ब्लॉगमध्ये आलाय आज तुम्ही काय राग मानला वेळला तरी अपलोड करून टाका तर भावना पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही आणि त्यासाठी थँक्यू व्हेरी मच तर आता लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटूया अजून एका ब्लॉगमध्ये